नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान 2 प्रकरण क्रमांक 6 प्राण्यांचे वर्गीकरण। विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तेमध्ये तुम्ही सजीवांच्या वर्गीकरणाची माहिती घेतलेली आहे। आपल्या सभोवताली आढळणारे सजीव म्हणजे वनस्पती असतील, प्राणी आहेत, त्यांच्या वर्गीकरणाचे निकषही आपण अभ्यासले आहेत आणि त्याच्या आधारे आपण ओक्तक्ताही पूर्ण केलेला आहे। आपण प्रकरण क्रमांक 6 प्राण्यांचे वर्गीकरण विज्ञान 2 या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण सुरू असतानाच जो 25% अभ्यासक्रम ड्रॉप केलेला आहे, स्वयं अध्ययनासाठी विद्यार्थ्यांना ठेवलेला आहे, तो मी प्रकरण सुरू असतानाच मी तुम्हाला सांगेल। तुमच्याकडे पाठ्यपुस्तक असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर पान नंबर 61 वरती आपण प्रकरण क्रमांक 6 प्राण्यांचे वर्गीकरण हे प्रकरण आपण पाहणार आहोत। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान 2। आता विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 6 मध्ये पान नंबर 61 वरती इथं सुरुवातीला म्हटले, थोडे आठवा, सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या निकषांचा वापर केला जातो। हा जो घटक आहे, हा घटक काय केलेला आहे, पाठ्यक्रमातनं वगळण्यात आलेला आहे। हा घटक पाठ्यक्रमातनं वगळण्यात आलेला आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढे त्याच्या खाली काय म्हटलं, आता मी तुम्हाला सांगितलं की मागील इयत्तेमध्ये तुम्ही सजीवांच्या वर्गीकरणाची माहिती घेतली आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी, त्याचे निकष आपण पाहिलेले आहेत, अभ्यासलेले आहेत। आणि हा खाली तुम्हाला ओक्तक्ता दिसतोय पहा, सजीव। त्याच्यानंतर याचे 2 भाग तुम्हाला आता मी सांगितले, सृष्टी, मोनेरा, एकपेशीय सजीव, बहुपेशीय सजीव, नंतर सृष्टी, त्याच्यानंतर प्राणीवर्गीय, वनस्पतीवर्गीय आणि कवकवर्गीय। तर विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या ज्ञानावर आधारित हा ओक्तक्ता तुम्ही आपल्या वहीमध्ये पूर्ण करायचा आहे। लक्षात आलं? त्याच्यानंतर त्याच पानावरती थोडे आठवा, वनस्पतीचे वर्गीकरण कसे केले आहे, हा अभ्यासक्रमात आहे, ते आपण पाहूयात। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण सोपं आहे, काळजीपूर्वक ऐका। इथं काय म्हटलं पहा, थोडंसं स्लाईड मोठी करील। ओके, पहा, मागील वर्षी आपण वनस्पतींचे वर्गीकरण अभ्यासले, म्हणजे वनस्पतीचं वर्गीकरण कशा पद्धतीने करतात, वर्गीकरणाची गरज का भासली, हे आपण सर्व पाहिलं। त्याद्वारे आपल्याला वनस्पतीचे वैविध्य समजले, म्हणजे वनस्पतीमध्ये किती प्रकारे विविधता हे आपल्याला समजलं। आता पहा, तुम्ही इथं काय म्हटलं त्यांनी पहा, दिसतं व्यवस्थित? ओके, तुम्ही तुमच्या सभोवती विविध प्राणी पाहत असाल, थोडासा आवाज मोठा करेल। ठीक आहे, तुम्ही तुमच्या सभोवती विविध प्राणी पाहत असाल। आपण सभोवताली अनेक प्राणी पाहतो, काही प्राणी छोटे असतात तर काही मोठे आहेत, काही प्राणी जमिनीवर राहतात तर काही पाण्यात राहतात, बरोबर, काही प्राणी सरपटतात तर काही प्राणी पाण्यात पोहतात किंवा हवेमध्ये उडतात, काही प्राण्यांच्या त्वचेवर खवळे असतात तर काहींच्या त्वचेवर पिसे किंवा केस असतात। हे आपण प्राण्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल। अशा प्रकारे प्राण्यांच्या बाबतीतही प्रचंड वैविध्य दिसून येते, म्हणजे अनेक प्रकारे प्राण्यांच्या बाबतीत आपल्याला विविधता दिसून येते। आणि काय म्हटले पुढे, नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष, किती म्हटलंय, 7 दशलक्ष प्रकारच्या प्रजाती आहेत। किती प्रकारच्या पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्याच्या प्रजाती असाव्यात, असा अंदाज वर्तवला जात आहे किंवा गेला आहे। आता पहा, यातील प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करणे केवळ अशक्य आहे, परंतु जर प्राण्याचे साम्य आणि फरकावर आधारित गट आणि उपगट
तयार केले तर प्रचंड संख्येने असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करणे खूप सोपे जाईल. म्हणजे पहा, 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांचा जर प्रजातीचा जर अभ्यास करायचा म्हटलं तर ही खूप अशक्य गोष्ट आहे, म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे काय म्हटलं आहे तर प्राण्यांचं साम्य, ते कोणता फरक आहे याच्यावर आधारित जर गट उपगट तयार केले आणि त्या पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर प्राण्यांचा अभ्यास करणं आपल्याला सोपं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. आता पान नंबर 62 वरती या. पहा, आता प्राण्यांचे वर्गीकरण म्हणजे काय. प्रकरणाचं नावच आहे प्राण्यांचे वर्गीकरण. मग प्राण्यांचे वर्गीकरण म्हणजे काय, त्याने एक व्याख्या दिलेली आहे. साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचे गट. साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण करणे होय. साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजेच काय, प्राण्यांचे वर्गीकरण होय. लक्षात आलं प्राण्यांचे वर्गीकरण म्हणजे काय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो प्राणी वर्गीकरणाचा जो इतिहास आहे दिसतो की या ठिकाणी, तर हा पूर्णपणे अभ्यासक्रमातनं वगळण्यात आलेला आहे. म्हणजे कुठून, पहा लक्ष द्या इथून, म्हणजे हे पूर्णपणे शेवटपर्यंत आहे की नाही, यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेले, म्हणजे हे पूर्ण परिच्छेद ड्रॉप करण्यात आलेला आहे. लक्षात आलं. हे केवळ स्वयंअध्ययनासाठी तुम्हाला ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इथं काय म्हटले पहा, ह्या वर्गीकरणाचे फायदे काय आहेत आपल्याला. तर पहिला फायदा आहे प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीस्कर होते. कशासाठी ह्या प्राण्यांचं वर्गीकरण करायचं, तर प्राण्यांचा अभ्यास करणं आपल्याला सोयीस्कर होते. त्याच्यानंतर एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी माहिती मिळते. म्हणजे आपण थोडा जरी अभ्यास केला एखाद्या गटाचा तर सगळ्या प्राण्यांची माहिती आपल्याला त्या गटातील मिळेल. प्रत्येकाचा अभ्यास करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळते. प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्याच्यामध्ये काय येते, अचूकता येते. 5वा आकडा काय म्हटलं आहे, प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होते. बरोबर. प्रत्येक प्राण्यांचा अधिवास म्हणजे तिथं राहण्याचे ठिकाण, निसर्गातील नेमके स्थान समजायला मदत होते. आपण टी व्हीला वगैरे पेपरला वगैरे बातमी वाचतो की नाही, हा प्राणी इथे ह्या भागामध्ये सापडला, मग याचं स्थान कुठे आहे, हा कुठून इथे आला असावा, बाबा ह्याचा नेमका अधिवास कुठे आहे, हे सगळं शोधलं जातं. त्याच्यानंतर प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनाची माहिती मिळते. त्याचं अनुकूलन कसं आहे, बरोबर, त्याचा नेमका अधिवास कुठला आहे हे या वर्गीकरण आपल्याला समजतं. लक्षात आलं. पुढील घटक आहे प्राणी वर्गाची पारंपरिक पद्धती. काय घटकाचं नाव वहीमध्ये लिहा, प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धत किंवा पारंपरिक पद्धती. काय म्हटले पहा, पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही. पृष्ठरज्जू म्हणजे पाठीचा कणा. पृष्ठरज्जू म्हणजे काय, पाठीचा कणा अवयव आहे की नाही या मुद्द्यावर आधारित प्राणीसृष्टीचे 2 विभागात वर्गीकरण केले जाते. किती विभागात, 2. कशावर आधारित, पृष्ठरज्जू नावाचा अवयव यात आहे किंवा नाही. म्हणून किती ह्याच्यात वर्गीकरण केलं जातं, 2 सृष्टीमध्ये वर्गीकरण करण्यात येतं. मग पहिलं काय आहे, असमपृष्ठरज्जू प्राणी आणि दुसरं समपृष्ठरज्जू प्राणी. 2 विभाग कोणते, असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी. मग इथं आकडा त्याने म्हटलं आहे असमपृष्ठरज्जू प्राणी, त्याची वैशिष्ट्य दिलेली आहेत. परीक्षेला फरक विचारतात, असमपृष्ठरज्जू प्राणी व समपृष्ठरज्जू प्राणी यातील फरक लिहा. आता या ठिकाणी सुरुवातीचे वैशिष्ट्य आहेत असमपृष्ठरज्जू प्राणी.
काय म्हटले पहा, आकडा 1, शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो, म्हणजे पाठीचा कणा असतो. त्याच्या ज्या ग्रसनी आहेत त्या ग्रसनीमध्ये कल्लाविद्रे नसतात. तिसरा आकडा, चेतारज्जू असेल तो युग्मांगी भरीव, आणि कसा असतो, भरीव, आणि शरीराच्या अदर बाजूस असतो, वेंट्रल साईडला तो असतो. आणि चौथा आकडा, हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूस असते. हृदय असेल तर ते शरीराच्या कुठे असते, पृष्ठबाजूस असते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्य पाहूया. त्याच्या अगोदर या ठिकाणी एक चौकट दिलेली आहे. त्या चौकटीमध्ये काय केले पहा. आता हा जो संघ आता हे की नाही, हा विभाग असमपृष्ठरज्जू प्राणी 10 संघामध्ये विभागले आहेत. म्हणजे हा असमपृष्ठरज्जू विभाग आहे की नाही, तो किती संघामध्ये विभागला गेला आहे, पुन्हा त्याचे 10 संघ पडलेत. कोणकोणते पाय या ठिकाणी तुम्हाला दिसेल. या ठिकाणी हे 10 संघ म्हणजे आदिजीव, त्याच्यानंतर रंध्रीय, सिलेट्रेटा, त्याला निडारिया म्हटलेलं आहे, चपट्या कृमी, गोलकृमी, वलई, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी आणि अर्धसमपृष्ठरज्जू. या 10 संघामध्ये हा असमपृष्ठरज्जू प्राणी हा विभाग आहे की नाही, या 10 मध्ये विभागलेला आहे, हे लक्षात ठेवा. पुढे पान नंबर 63वरती आपण पोहोचतोय. पान नंबर 63 आपण पोहोचतोय. समपृष्ठरज्जू प्राणी. काय नाव आहे, समपृष्ठरज्जू प्राणी. आता या प्राण्यांचे वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहेत. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो, म्हणजे पाठीचा कणा आहे. श्वसनासाठी कल्लाविद्रे किंवा फुफ्फुसे असतात. असमपृष्ठमध्ये कल्लाविद्रेचं आपण पाहिलं. आता इथं काय आहे, श्वसनासाठी कल्लाविद्रे या ठिकाणी असतात किंवा फुफ्फुसे असतात. आणि असमपृष्ठरज्जूमध्ये कल्लाविद्रे त्या ठिकाणी काय म्हटलं, कल्लाविद्रे नसतात, इथे असतात किंवा फुफ्फुसे असतात. चेतारज्जू एकच, पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. हृदय शरीराच्या अदर बाजूस असते. हे 4 याच्यामध्ये वैशिष्ट्य आहेत. हे फरकामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपयोगी पडू शकतात. आता पहा इथं दाखवले चित्रामध्ये पृष्ठरज्जू. पृष्ठरज्जू म्हणजे पाठीचा कणा. ही शरीराला आधार देणारी लांब दोऱ्यासारखी संरचना प्राण्यांच्या शरीरात पृष्ठबाजूस असते. इथं दाखवले उच्चपर, गुद्धद्वार, कल्लाविद्रे, तोंड दाखवलेलं आहे, चेतारज्जू आहे आणि पृष्ठरज्जू दाखवला. इथं पाठीचा कणा या ठिकाणी दाखवलेला आहे. लक्षात आलं. आता खालची जी चौकट आहे माहीत आहे का तुम्हाला, ही काय ड्रॉप केलेली नाही. काय माहिती आहे का आपण पाहूया, तुम्हाला काय काय माहिती आहे ती. ठीक आहे. सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एकाच संघात केलेला आहे. म्हणजे सर्व समपृष्ठरज्जू प्राणीत की नाही, त्यांचा समावेश एकाच संघामध्ये करण्यात आलेला आहे. आणि त्या संघाचे नावसुद्धा समपृष्ठरज्जू प्राणी संघ असेच ठेवले आहे. विज्ञान 2ची जी प्रकरणं आहेत ती माहिती वजा आहेत, बरोबर. फक्त माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे, ती माहितीचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. आता पहा, समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी 3 उपसंघात केलेली आहे. किती उपसंघात केली आहे, 3. ते 3 उपसंघ म्हणजे युरोकॉर्डेटा, सॅफेलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. आता ह्या 3 उपसंघात केलेली आहे. कशाची विभागणी, समपृष्ठरज्जू प्राण्यांची, बरोबर. किती संघात, 3. आणि आता पुढे काय म्हटलं आहे, आणि व्हर्टिब्रेटा या उपसंघाचे 6 वर्गामध्ये पुन्हा वर्गीकरण केलेलं आहे. ते 6 वर्ग कसे आहेत, चक्रमुखी, मत्स्यवर्ग, उभयचर वर्ग, सरीसृप, पक्षी आणि सस्तन प्राणी याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे.
आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आता एवढी माहिती आपण पाहिली की नाही, तर या ओक तक्त्याच्या साहाय्याने इथे याचं वर्गीकरण केलं तुमच्या लक्षात येईल पहा. ओक तक्ता म्हणजे आकृती 6.3 मध्ये तुमच्या लक्षात येईल. काय म्हटलंय? प्राणीसृष्टीचे प्रचलित वर्गीकरण. प्राणीसृष्टी 2 गट, असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू आपण पाहिलं. आत्ता पाहिलं ना 2 गट याचे, बरोबर? एक तुमच्या लक्षात आलं असेल पहा, हे 2 गट तुमच्या लक्षात आले असतील. इथं तुम्हाला मी दाखवतो माझ्या पेनाच्या साहाय्याने. हे 2 गट, बरोबर? या 2 गटामध्ये याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. कोणते 2 गट? हे उपसृष्टी, असमपृष्ठरज्जू आणि सम. सुरुवातीला पाहिलं ते सांगितलं. त्याच्यानंतर असमपृष्ठरज्जूचे किती संघामध्ये वर्गीकरण सांगितलं? 10. ते इथं तुम्हाला दिसतील. दिसतात का 10 संघ इथे? या ठिकाणी हे 10 संघ तुम्हाला लक्षात येतील. हे 10 संघ, बरोबर? आणि उपसृष्टीमध्ये समपृष्ठरज्जू त्याचं फक्त एका संघामध्ये. तो संघ कोणता? त्याला तेच नाव दिलेलं आहे, समपृष्ठरज्जू. पण या समपृष्ठरज्जू संघाचे 3 उपसंघ निघाले. किती उपसंघ निघाले? 3. ते कोणकोणते आता सांगितलं. युरोकोर्डाटा, सॅपिलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. आणि ह्या व्हर्टिब्रेटामध्येच पुन्हा 6 वर्ग झाले. लक्षात आलं का सायकल कशी आहे? मग चक्रमुखी, मत्स्यवर्ग, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन. मग ह्या सगळ्या ह्याचे काही वर्गीकरण आहे की नाही, याचा प्रत्येक विभागाचा अभ्यास आपण प्रकरणामध्ये करणार आहोत. त्याची वैशिष्ट्य फक्त याच्यामध्ये दिलेली आहेत. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? आता त्याच्या खाली ही ओळ आहे की नाही, ही आत्तापर्यंत प्रचलित असलेली प्राणी वर्गीकरणाची पद्धत होती. इथून ते इथपर्यंत काय केलेलं आहे? हा घटक ड्रॉप करण्यात आलेला आहे, स्वयंअध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे. याच्यावर आधारित प्रश्न विचारले जाणार नाहीत. ते तुम्हाला केवळ स्वयंअध्ययनासाठी आहे. लक्षात आलं? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण जाऊया. पान नंबर 64 वरती पहा. आता पान नंबर 64 वरती थोडंसं लहान करेन म्हणजे लक्षात येईल. हा इथपर्यंतचा भाग आहे की नाही, इथपर्यंतचा हा अभ्यासक्रमातनं वगळण्यात आलेला आहे. कुठपर्यंत? हे 6.5 आकृती दिसते का? ही 6.5 आकृती पहा. ही आकृतीपर्यंत म्हणजे हा पूर्ण भाग अभ्यासक्रमातनं वगळण्यात आलेला आहे. तुम्हाला स्वयंअध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे. कशात ठेवण्यात आलेला आहे? स्वयंअध्ययन. तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक खालच्या 2 आकृती आहेत की नाही, त्या आहेत माहितीसाठी तुम्हाला. पेशी उती संघटनातील काही प्राणी इथं दाखवले आहेत पहा. काय काय दाखवले त्यांनी पहा. पेशी उती संघटना जी आहे त्यातील काही प्राणी, मुखवाहू, मुख दाखवलेले, आतडे दाखव, जनन ग्रंथी दाखवल्या, घंटा, नलिका, स्नायूचे कडे, शुंडक आणि मुखबाहू. इथं दुसरं प्राणी दाखवतो, उती अवयव संघटना दाखवल्या तिथे. हा प्लेनेरिया प्राणी आहे दाखवला आहे. अन्ननलिका, जठरवाहिनी, गुहा, मुख, नेत्रबिंदू, गुच्छिका, आदरतंत्रिका, रज्जू. उती अवयव स्थर संघटना दाखवलं इथे. आणि उती संघटनातील काही प्राणी इथे दाखवले. एक प्राणी दाखवलेला आहे, एक आणि इथे एक प्राणी दाखवलेला आहे. त्याची माहिती या ठिकाणी फक्त तुम्ही ते पाहायची. लक्षात आलं ह्या पानावरचं ड्रॉप केलेलं? ओके. आता पान नंबर जे 65 आहे विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 65 हे पूर्णपणे ड्रॉप करण्यात आलेले आहे पहा. हे असं कट करायला पाहिजे होते त्यांनी असे. हे पूर्ण पान नंबर 65 ड्रॉप करण्यात आलेला आहे. याचा अभ्यास तुम्ही केवळ स्वयंअध्ययनासाठी ठेवायचा आहे. याच्यावर आधारित प्रश्न विचारले जाणार नाहीत. लक्षात आलं? पान नंबर 65 वरील. आता पहा पान नंबर 66 वर तुम्ही जर आला, पान नंबर 66 वरती यायचं आहे. पान नंबर 66
हे आहे की नाही इथपर्यंत, हे देहगुहा, खंडी भवन, हे चित्र, हे सुद्धा अभ्यासक्रमातनं वगळण्यात आलेलं आहे. केवळ तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आहे. कशासाठी आहे? स्वयं अध्ययनासाठी आहे. आणि त्याच्या खालचं आहे की नाही, ते ड्रॉप करायचं पेन्सिलने आपल्या पुस्तकामध्ये. मी जे सांगेल तेच खोडायचं, दुसरं काही खोडायचं नाही. इथं जे खालचं आहे की नाही या ठिकाणी दिलं पाहिजे 6.11 दिलं की नाही देहगुहा असणारे प्राणी. हा जो तक्ता आहे की नाही तक्ता, हा तक्ता आहे तुम्हाला. ही सृष्टी याचा अभ्यास करायचा आहे म्हणजे पुढे त्याचा उपयोग होईल. सृष्टी, शरीर संघटन, शरीर संमित, देहगुहा, प्राणी संघ. आता सृष्टी, प्राणी सृष्टी, पेशी भित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी येतात. शरीर संघटन काय? पेशी स्तर शरीर संघटन. उती अवयव, अवयव संस्था, स्तर शरीर संघटन. आता शरीर संमिती म्हणजे काय? याच्यामध्ये याचं काय संबंध आहे? असंमित शरीर, अर्य संमित शरीर आणि द्विपार्श्व शरीर. देहगुहा, देहगुहाहीन शरीर हे आपण पुढे पाहणार आहोत. प्रत्येक प्राण्याचं वैशिष्ट्य पाहत असताना हे येणार आहे तिथे. देहगुहाहीन शरीर, देहगुहाहीन शरीर म्हटलेले, फसवी देहगुहा असलेले शरीर आणि खरी देहगुहा असलेले शरीर. त्याच्यानंतर प्राणीसंघ, रंध्रीय, निडारिया, चपटेकृमी, गोलकृमी, वलई, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी आणि अर्धसमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. हे काय दाखवले त्याने? प्राणीसृष्टी दाखवलेली आहे. याचा अभ्यास आपण प्रत्येक प्राण्याचा जो संघ येईल की नाही त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. बरोबर? हे सगळं जे मुद्दे आहेत की नाही वरचे, हे सर्व जे मुद्दे आहेत, या सर्व मुद्द्याचा वापर करून काय केलेलं आहे? प्राण्यांचे आधुनिकतेने वर्गीकरण केलेलं आहे. ते वर्गीकरण आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर प्रत्येक वर्गाचं वर्गीकरण आणि त्याची वैशिष्ट्ये आकृतीच्या साहाय्याने आपण पाहणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो? ओके, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढाच. ठीक आहे विद्यार्थी मित्र, अभ्यास करा.